रानामध्ये लसूण खुरपायला आलतं तर 4-5 वाफे झाले तर ना, तर राहिलं थोडंसं एवढं. तर मम्मी खुरपीती एवढं राहिले म्हणजे अजून लगेच गवत येते पाठीमागे, एवढंच नाही राहिले. हम्म इतकं गवत सारखं खुरपीत तर चौथी बार आहे खुरपायची आता, है का नाही? चौथी वारी तर तितकंच गवत आहे. अजून एवढंच निघले. लयच गवत झालेलं असणार, असं परेशान झालं सारखं सारखं खुरप. तू काय नुसतं आपलं उभं राहून हे करायचं, खुरपू लाग म्हणजे तर लागा ना थोडं बी. कटाळा आला मला. कटाळा थोडं खुरपले की कटाळा येतो तुला लगेच. मी कशी सारखे खुरपीत असेल. हा चल बरं. सवय खुरपायची. कुठली सवय? हात दुखायला लागला जरा निबर राहणं आले ओलं तुडीतोस आणि मागं खुरपायला येतोस परत. कारण शेतकऱ्याच्या पोराला काम केल्याशिवाय पर्याय का? तू सांग. गाजर बी आले उगून. गाजरं आले तर होते ना खायला मग गाजर. काय लसूण निघल्यावर गाजरं खायचे. काय करावं आता? तरी बघा कसलं गवत झाले, हात लयच गवत झाले बघ. ते आंब्याचं झाड बी चांगलं आले मस्त. ते आजी वारलेली ना तेव्हा लावलेले बघायचं त्या राखेमधलं आजीच्या बघ दाखवत. झाड आले ते राख कसे लावलेले 2 आलेत बघ. एक जळलं तुझ्या खालचं, एक 5-6 लावले होते की तरी बी. तर गहू कसा आला बघा मित्रांनो आता. तर तिकडे हे गहू हे ते आले खुरपायला अजून लई टाइम आहे. अजून आजचे 6-5:30 वाजले. जोपर्यंत दिसते तोपर्यंत खुरपायचं. काय करावं आता नाही खुरपून, कारण गवतच तितकं सारखंच व्हायला लागले. लवकर अंधार पडतोय आता. शाळू दिवस आता लवकर होते, जास्त कामं बी होत नाहीत पहिले. कारण यायला 1-1:30 वाजतोय, 2 वाजते. दुपारूनच खुरपायला सुरू केले असतं. थोडंच झालंय. लसूण बी चांगला आलाय. चांगला आलाय पण लय ह्याच्यावर इगीन पडायला. काय फवारावं लागेल काय माहिती? मित्रांनो सांगा बरं काय फवारावं लागेल ह्याच्यावर. कारण लयच पिवळा पडलाय बी आणि असे आकडून पाण्यात धरले तसं टवटवीत राहिलंच नाही. तर लय भारी असतं हिरवागार. तर यंदा नाही एवढा आला म्हणा वाजता लसूण. मग तळ्याचं पाणी तर सगळंच आटलं घ्या. आता विहिरी आटायला लागल्यात, बोर कमी झाल्यात सगळ्या. कुठलं राहीन तळ्याचं पाणी तुझ्या? सगळं पाणी कमी झालंय की आता रानातलंच पाणी. विहिरी आटल्या काय लोकांचं तर. विहिरी पण आता रात्र दिवस सारखं पाणी चालू आहे, मग कवरक राहणार आहेत त्या. त्याच्यामुळे आटणारच आहेत ना त्या. लसणाला बी पाणी लय लागत आहे सारखं सारखं. लसणाला जास्त पाणी लागत. त्याला 2-2, 3-3 दिवसालाच पाणी लागत वापरायला. रान हलकं आहे थोडं हे आणि गवतात रान आहे. असलं गवत उगवतंय पडलं बी की लगेच उगवते. गवत बी लय उगवते आता. 3-4 वेळा झाले खुरपाय, चौथी वेळच आहे. चौथी वारी आता खुरपायची. तरी तितकंच गवत उगवते. अजून 2दा-3दा कसं खुरपावं लागत. नाही मम्मी चला आता घरी. सारखं नुसतं घरी जायचं येड आहे तुला. खुरपायचं नाही येड तेवढं. आमचं खुरपू लागला असता तर नाही का होत. खुरपायला कटाळा येतोय. पडायला लागले ना इकडे. हे बघ ना कसं झालंय बी पड इकडं. तिथं उभा राहतो नुसता पाठ लावणी. कटाळा आलाय खुरपायचा. तुला कटाळा आलाय खुरपायचा? मला नसेल का येत कटाळा खुरपायचा. सवय तुला खुरपायची. सवय कुठली? काम करायचं म्हणलं की कटाळा येत होतं. मग अभ्यास तरी करीत बस ना घरी. कुठलंच काम करीत नाही. अभ्यास नाही करायचा, खुरपायचं नाही. कुठलं तरी करायला पाहिजे का नाही? हो करतो अजून. तर बाय मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर बाय. व्हिडिओ काढत बसलं तर खुरपायचं राहील माझं. त्याच्यामुळे व्हिडिओ आता नाही काढत, कारण आता खुरपायलाच चालू करते. होईल सणा खुरपायचं. तर बाय, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.